सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। आपण पुन्हा एक जागावर जाणार आहे, कारण की घराच्या साईडला जागा आहे, तिथे जाणार आहोत। 4-5 दिवस झाले पाऊस खूप जोरात पडलाय, तर मित्रांनो एकदम हिरवागार एकदम फ्रेश टाकले निघालेत ना। तर आजीनी सांगितले की टाकल्याची भाजी वर्षातून एक वेळा तरी खायची, कारण की ती औषधी आहे, ते आपल्या शरीरासाठी चांगली असते। तर त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहेत टाकले काढायला। तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे, तर तुम्हाला माहिती पण भेटेल। तर चला आपण फायनली काढायला जाऊ। तर चला, लेट्स गो। सो फायनली मित्रांनो आम्ही आलो। तर बघू शकता इकडे, तर ते बघा माझी बहीण ती बघा तिकडे तोडते थोडे आणि मी पण तोडतो। तर तुम्हाला दाखवतो ते आम्ही कसे तोडतो आणि त्याची भाजी कशी करतात ते सगळं दाखवतो। तर मित्रांनो ते आयुर्वेदिक असते, तर एकदा म्हणजे वर्षातून एक वेळा नक्की खायचं, कारण की ते शरीरासाठी चांगलं असतं। तर फायनली तुम्हाला दाखवतो ते कसं तोडतो आणि आम्ही काय सामान घेऊन आलो ते तुम्हाला दाखवतोच। तर ही बघा हे कैची आणले, तर ते टाकले कापायला, म्हणजे ह्याला आम्ही हे मित्रांनो दिसतात त्याला आम्ही टाकले बोलतो। तर तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा मला। तर मित्रांनो ते टाकले आताच म्हणजे नवीनच आता झाले मित्रांनो, 1 आठवडा झाला असेल, पाऊस पडला त्याच्यामुळे हे नवीनच आता निघाले, 2 पाने निघालेत आताच। तर फायनली आता आम्ही हे तोडून घेऊ। तर मित्रांनो हे वर्षातून फक्त एक वेळा ह्या सीजनला खाण्यासारखी भाजी खाण्यासारखी ह्या सीजनमध्ये असतो, कारण की नंतरला हे मोठे झाले ना, त्याला जास्त पाणी आले वजले ना की नंतरला त्याची भाजी नाही करता येत। तर तुम्ही पण एकदा नक्की खा, वर्षातून पहिल्यांदा म्हणजे वर्षातून एक वेळाच भाजी खायला भेटते वर्षातून। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व बघायला भेटेल तुम्हाला। मित्रांनो आता आपण आलो टाकले कापायला, तर कसे कापतो ते तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा। ही बघा टोपली, आणि ह्याच्यामध्ये हे कैचीने आपण हे कापू आणि ह्याच्यामध्ये टाकू नंतर। तर बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवतो। तर असा पकडायचा आणि असा पकडून आणि असा करून आणि असं कापायचं। तर बघू शकता हे जास्त दांड आहेत ना, हे नाही घ्यायचे, हे दांड नाही घ्यायचे, हे कापून टाकायचे। असे नुसता हा पालाच घ्यायचा, बघू शकता हा नुसता असा पालाच घ्यायचा आणि ह्याची भाजी बनवू आपण। तर फायनली आता मी हे कापलं आहे आणि आता ह्या टोपलीत ठेवतो। तर आपण चला पटापट कापून घेऊ। तर तुम्ही 2 किंवा 3 पानं झाली ना तेव्हाच हे खायचे, नंतरला नाही खातात। लवकरच माझे 1000 सबस्क्राईबर कंप्लीट करा, तुम्हाला मी सरप्राईज ठेवलं आहे। तर तुम्हाला मी नक्की 1000 सबस्क्राईब केल्यानंतर नक्की तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तर तुम्हाला मी दाखवेन ब्लॉगमध्ये। तर मला 1000 सबस्क्राईब करा कंप्लीट। तर बघू शकता हा बघा किती भारी हिरवागार मस्त आहे। आणि हा बघा इथे मँगो पहिला, तर हा बघा आम्ही मँगो, तर मित्रांनो आता नवीनच पिकायला लागलेत मँगो आमच्याकडे। तर ह्याची भाजी कशी बनवतात आणि कशी खातात आणि कोणत्या आजाराला चांगली असते ती माहिती नाही, पण आजी बोलली आम्हाला की ही आयुर्वेदिक आहे, म्हणजे ह्याच्याने रोग म्हणजे लागत नाही। तर आयुर्वेदिक आहे म्हणून आम्ही आलो कापायला। खास करून गरमी जास्त माणसाला गरमी होते ना जास्त, त्या माणसाने नक्की खायची। तर एकदा तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा। तर चला फायनली तसा तर झाला, आता इथूनचा तोडून बघू। तर आम्हा तुम्हाला दाखवतो। ते बघा एवढं तोडलं आहे, हे बघा बहिणी आणि मी एवढं। मित्रांनो पाऊस पडला आमच्याकडे ना एवढं भारी ना, पण आमची एक गोष्ट झाली की पाऊस पडला ना तर अचानक पाऊस आला, तर आमची काय जी राब करायची होती ना राबणी, ती पण अधुरी राहिली आणि घरचं काम होतं ते पण अधुरं राहिलं। तर ते आम्हाला करायला खूप मी आता सध्या खूप कामात आहे। तर सध्या माझं दररोज ब्लॉग येत नाही, त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो, पण मला तुम्ही सपोर्ट करा त्या ब्लॉगवर। माझे ब्लॉग जेव्हा मी अपलोड करेन ना तेव्हा तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर बेल आयकनची घंटी दाबा, तेव्हा तुम्हाला नक्की पहिल्यांदा जेव्हा मी ब्लॉग अपलोड करणार तेव्हा सगळ्यांच्या पहिल्यांदा तुम्हाला माझा ब्लॉग येईल, तर तुम्ही पहिल्यांदा बघू। जवळून दाखव मी कसा कापतो ते दाखव। आंबा पटापट हा सगळा चांगला ताजा आहे ना, तर आपण काढून घेऊ। बघू शकता असा इकडे दाखव, इकडे हा बघा इकडे हा चांगला ताजा आहे ना, तर आपण काढून घेऊ। त्याचा पाला घ्यायचा, दांड नाही घ्यायचे। आताच मित्रांनो मस्त 2 पाने निघालेत कवली, तर मस्त आहे पाला नाही ह्याला टाकला बोलतात। टाकला तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये काढा येतात ना ते काढून घ्यायचे आणि असं कापायचं। हे बघा टणटणान, बघू शकता किती भारी आहे। अहो भाई कवला त्याचे दांड असतात त्याचे कापून टाकायचे आणि हा कवला पाला आहे ना तोच घ्यायचा, बघू शकता। तर हा बघा किती भारी आहे मस्तपैकी पहिला। तर मित्रांनो इकडे किती होता, जाड होता एकदम, तर कापला। तर हे बघा इकडे आम्ही नुसते दांडत ठेवलेत, तर कापला तर पातळ झाला। हा बघा इकडे नुसते दांडत ठेवलेत आणि हा बघा एवढा कापला, हा बघा। तर चला फायनली हे बघा एवढं झालं आहे, आपली टोपली भरली आता।
सो फायनली मित्रांनो सगळं कापून झालं आहे. तर टाकला ह्याला बोलतात. तर हे बघा टाकलं कापून झालं आहे. तर पूर्ण टोपलीभर कापले आपण. आता चला आपण जाऊ आणि घरी गेल्यावर धुवू हे मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो मी घरी आलो आणि आता हे धुवतो. तर चला आपण फायनली हे टाकला ह्याला मी टाकला बोलतो. तर आम्ही हे टाकला आहे ते धुवून घेतो. तर चला फायनली आता ह्या पाण्यामध्ये टाकतो. तर चला फायनली आता हे टाकू आपण हे पाण्यात. तर हे बघा मी थोडं थोडं टाकायला लागलोय. तर चला मित्रांनो याची मस्तपैकी एकदम स्प्रेस एकदम तसं दाखव अशी धुवायची मित्रांनो मस्तपैकी. कारण की ह्याला माती लागलेली असते ना ती सगळी धुवून जाते. तर त्याच्यामुळे अशी धुवायची. नंतरला बघा ताट आणलंय. तर आता इथे ठेवू. ह्याच्यात मस्तपैकी धुतलेला आहे. हा काढू आपण. तर चला फायनली काढू आपण आता. ह्याच्यात मस्तपैकी स्प्रे त्याच्यामध्ये टाकला पूर्ण झाला. तर बघू शकता किती भारी हो भाई. कारण की आपल्याला अजून भाजी पण बनवायची आहे ना त्याच्यामुळे. तर काढू आपण आता साईडचा घेऊ आमचा तो कोबा टाकू. तर त्याला फायनली सगळे काढून झाले आपण. हे थोडा पटापट नंतरला आपण भाजी करायला लावू. मस्त पैकी एकदम फ्रेश एकदम क्लीन करून झाले. आता आपण हे आपण आता घेऊन जाऊ आणि आता भाजी कशी करतो आणि ह्याची काय करायची ते आजीला जाऊन विचारू. नंतरला मग ह्याची आपण भाजी बनवू मस्तपैकी. सो फायनली मित्रांनो आपण आलो. आता हे मित्रांनो हे टाकले आहेत ना हे टाकले आहेत ना ते सांगते गरम पाण्यात म्हणजे गरम पाण्यात ते उमवायला लागतील. तर त्याचा रस आहे ना तो थोडासा म्हणजे ओगरीसारखा आहे ना तर तो काढायला लागेल. तर त्याच्यामुळे गरम पाण्यात थोडासा भिजवून आणि त्याच्यातून काढून ना नंतरला मग भाजी करायला लागेल. तर आमच्याकडे गॅस नाही. आमच्याकडे हा बघा चुला आहे. तर आता देशी जुगाड केला आहे. हा बघा इकडे. आणि फायनली आमचं किचनचं काम चालू आहे. तर सध्या किचनचं काम चालू आहे त्याच्यामुळे असंच आहे. तर बघू शकता. तर हा बघा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. हे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय मी म्हणजे 2 लिटर असेल. तर हा लाकडं लावलेत ना गॅस नाही आमच्याकडे. तर सध्या लाकडाला त्याचा धोर असेल तर जरा तुम्ही बर्दाश्त करा. तर चला आता फायनली टाकू आपण त्याच्यामध्ये. म्हणजे सध्या काम चालू किचनचं त्याच्यामुळे एवढं काय चांगलं नाही तुम्हाला दाखवलं. तर एक मी घरचा आणि आमचं किचन सगळं मी घरचा ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही मला फक्त सपोर्ट करा. म्हणजे सपोर्ट करायचं सपोर्ट करा नक्की. माझं घर कसं आहे माझी लाईफ स्टाईल कशी आहे तुम्हाला सगळं. सो फायनली मित्रांनो आपला टाकला शिजून झाला आहे. तर बघू शकता हा बघा उमवून झाला आहे. तर गरम पाण्यात हा बघा कसा झाला आहे बघू शकता. त्याचा कलर पण चेंज झाला आहे. मला दाखवतोच. हा बघा असा टाकला झाला आहे शिजून. तर हा बघा. तर ह्या टाटात आता आपण काढू हा सगळा. तर मित्रांनो गरम त्याचा पाणी बघ कसा निघाला एकदम. हा बघा बघू शकता त्याचा औषधसारखा बघू शकता. सो फायनली मित्रांनो थोडासा काढला आहे आणि अजून आपण काढू. तर तुम्हाला दाखवतोच मित्रांनो खूप गरम आहे. हा ताट पण गरम झाला आहे. आता काढू नंतर सगळा काढल्यावर नंतर पाणी फेकून देऊ आपण. तर हे बघा दाबून त्याचा सगळा रस काढून टाकला आणि हा बघा इथे काढून आम्ही ठेवला आहे. तर मी ते कांदा टोमॅटो कोथिंबिरी मिरची आणि लसूण हे सगळं टाकतात. तर फायनली मित्रांनो तेल टाकून झालं. आता त्याच्यामध्ये सगळा कांदा टाकू लसूण टाकू आणि मिरची टाकू त्याच्यामध्ये. आणि कांदा टाकून झाला आहे. टोमॅटो आणि कोथिंबिरी ठेवले ते नंतर टाकू. मिक्स करून घेऊ सगळा. तर फायनली मित्रांनो आता तोपात काढून घेतला आहे. टाकायला लागेल याच्यामध्ये तिखट मीठ हळद जे काय मीठ मसाला असेल ते सगळं. त्यात थोडंसं तिखट टाकू आपण त्याच्यामध्ये. तर थोडंसं मीठ टाकू त्याच्यात. एवढंच मीठ टाकू त्याच्यात. तिथपर्यंत हे तिखट मीठ मसाला झाला तिथपर्यंत हे सगळे इथे शिजून झालं आहे. तर ते आपण थोडंसं फिरवू मिक्स करून घेऊ. तर हे आता मिक्स करून घेऊ आपण. त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून सगळं आता असं मिक्स करून फिरवून घ्यायचा. तर बघू शकता कसं झालं आहे एकदम मस्त सुटा झाला आहे आणि त्याचा कलर पण चेंज झाला आहे बघू शकता. तर हे आता फायनली हे पण शिजून झालं आहे बघू शकता. तर फायनली आता टोमॅटो टाकू त्याच्यामध्ये बघू शकता. टोमॅटो टाकले आता मिक्स करून घेऊ. थोडा वेळ 1-2 मिनटं असं शिजत ठेवू आपण आणि त्याच्यावर एक झाकण टाकू आपण. सो फायनली मित्रांनो आता ताट काढू आपण बघू शकता. हे बघा बघू शकता टाकला काढून ठेवला आहे तो टाकू आपण. तर हे बघा बघू शकता. चला आता आपण मिक्स करू. ते आपण आता कोथिंबिरी टाकून घेऊ. तर हे बघा इथे कोथिंबिरी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. टाकून लावू आपण. तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो कशी भाजी होते ती. आता टेस्ट करून बघू बरं कशी आहे. मीठ कमी झालं आहे थोडासा मीठ टाकू आपण. तर हे बघा एवढं टाकू आपण मीठ. गरम मसाला मिक्स करू. तर आणि ते आता मिक्स करून घेऊ आपण. तर तुम्हाला त्याची टेस्ट कशी आहे ते पण दाखवतो. तर आता आपण आग कमी करू. आता लाकडं आहेत त्याच्यातून तो चुल्यामधून साईडला काढू आणि
फायनली मित्रांनो 10 मिनटं झाले. तर बघू शकता आता आपण हे वरती ताट ठेवले ते काढू त्याचं आणि बघू शिजले का नाही ती. तर बघू शकता हे मी ताट काढतो. तर बघू शकता फायनली शिजले मित्रांनो. बघू शकता ओ भाई खाली उतरवू. तर चला फायनली आपण टेस्ट करून बघू. तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो याची कशी टेस्ट आहे ती दाखवतो. तर ही बघा मी हातात घेतले थोडी उशी. बघू शकता टाकल्याची भाजी. तर चला फायनली मस्त आहे मित्रांनो एकदम टेस्टी. म्हणजे मेथी कशी लागते मेथी तशीच टेस्ट आहे. सेम तशीच टेस्ट आहे मेथीसारखी लागते. तर मित्रांनो फायनली खूप भारी मस्त बनवलं आहे. भाजी पण बघू शकता किती भारी आहे. दिसायला जेवढी भारी आणि वास पण मग कोणत्या कोणत्या आजाराला ती ही टाकल्याची भाजी लागते ते तुम्हाला सांगतो. तर डोकादुखी अंगदुखी आणि सांधेदुखी अजून गरमी होणे असं म्हणजे खूप प्रकार आहेत. त्याच्यासाठी आयुर्वेदिक टाकल्याची भाजी खातात. तर माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा ना. माझ्या ब्लॉगवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. एक तुमच्यासाठी असेच चांगले नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत राहीन. तर माझे नक्की ब्लॉग बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला फायनली ये सो फायनली मित्रांनो टाकल्याचा ब्लॉग बघितलाच असेल तर शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती तुम्हाला कशी भेटली तर तुम्ही पण एकदा नक्की खा कारण की वर्षातून एक वेळाच तो मित्रांनो सीजन येतो. तर तुम्ही सीजनचा फायदा घ्या मित्रांनो. तर माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना. माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही माझ्या शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू आणि तुम्हाला मी भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.